तुमच्या सर्वांचे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुम्ही मस्त असाल आणि आमची व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते। तर चला, आज स्पेशल गोष्ट म्हणजे आज आहे माझ्या घरी हळदी कुंकू। तर मी हा पहा असा लुक केलेला आहे आणि आज पण पिंक साडी घातलेली। ही साडी यांनी वाढदिवसाला घेतलेली आहे, सो म्हटलं चला आज हीच घालूया। आणि चला मग आता काय काय तयारी झाली आहे, कशी कशी झाली तयारी सर्व हे तुम्हाला मी दाखवणार आहे। हळदी कुंकू स्पेशल रांगोळी उखाणे त्यानंतर कसं सेलिब्रेशन होते ह्या पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हळदी कुंकू म्हटल्यावर ऑफकोर्स रांगोळी असणार, तर आम्ही इथे रांगोळी काढत आहोत। हळदी कुंकू स्पेशल रांगोळी मला इथे काढायची आहे आणि ते तुम्ही पाहतायच आम्ही कसं काढतोय। तर तुम्हाला आमची रांगोळी आणि जे काही छोटंसं डेकोरेशन आहे ते कसं वाटतंय। ही बाहेर काढली होती दारामध्ये, तिथे जास्त गॅलरीमध्ये स्पेस नाही त्याच्यामुळे तिथे छोटी काढलेली, आणि ही घरात फायनल अशी रांगोळी तयार झालेली आहे। आणि जे काही डेकोरेशन आहे ते मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने केलेलं आहे ते। आणि हे वाणासाठी मी कोहेरी मला खूप आवडलेली तर हे आणलेलं होतं। तर पहा तुम्ही, खूप छान वाटतंय सर्व। तर बाकीची सर्व तयारी झाली आहे, तर मी तुम्हाला इथे माझा लुक दाखवते आणि माझी साडी कशी आहे, छान दिसते का ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा। माझा लुक कसा वाटतोय ते सुद्धा सांगा। तर चला मग झाली हळदी कुंकवाला सुरुवात। ज्या काही आपल्या ताई होत्या बोलवलेल्या त्या सर्व यायला लागलेल्या आहेत। तर मी येथे एकीला व्यवस्थित हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर त्यांच्या ओटीत वाण देऊन त्यांचा आशीर्वाद घेत आहे, तसेच त्यांना तिळगुळही देत आहे आणि मस्त गप्पा चालू होत्या। तर कसं वाटतंय सगळ्या ताईंचा लूक, त्यानंतर आपली रांगोळी, बाकीचं डेकोरेशन आणि उखाणे हे तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की कमेंट करून सांगा। गौरी पुढे ठेवल्या फुलांच्या राशी, कैलासरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी। तर ह्या ताईने सुद्धा खूप छान नाव घेतलं आणि त्या यांच्या फ्रेंडच्या वाईफ आहे आणि आत्ता मी ज्यांना हळदी कुंकू लावते ह्या आमच्या रूम ओनर आहेत। तर त्यांना पण मी इथे हळदी कुंकू लावून घेत आहे आणि त्यांचा सुद्धा उखाणा खूप छान घेणार आहेत ते पुढे, तुम्ही ते नक्की पहा। साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, चिंतामणी माझी कृष्ण मी त्यांची राधा। वा 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 वा। तर ॲक्च्युली इथे ना शूटिंगचा व्हिडिओचा थोडा इश्यू होतोय, कारण कॅमेरा ऑपरेट करणारे दुसरे होते आणि त्यांनी कधीही आधी व्हिडिओ शूट केलेले नव्हते, सो समजून घ्या। बाबासाहेबांच्या फोटोला हार घालते वाकून, आनंदचं नाव घेते तुमचा मान राखून। जेव्हा आपण व्हिडिओ काढत असतो ना त्यावेळेस आपलं लक्ष हे दुसऱ्या गोष्टीकडे असतं, त्यात आपण मग्न होऊन गेलेलो असतो आणि त्यावेळेस आपल्याला कळत नाही की आपला अँगल चेंज झालेला आहे आणि आपली शूटिंग चुकते। पण जेव्हा एडिटिंगला बसतो ना त्यावेळेस कळतं की आपली जी व्हिडिओ शूटिंग काढलेली आहे ते व्यवस्थित आलेले नाही। असं खूपदा होतं, तरी पण मी ते चुका नंतर करणार नाही, त्या सुधारवण्याचा प्रयत्न करेल। तुम्ही आत्ता समजून घ्या। फुलमुसाचे फूल गणपतीला वाहिले, कैलासरावांसाठी उरुलगाव पाहिले। क्यूट दिसतात तू म्हणली तयारी करून। तर मी सर्वांना सांगितलेलं की सर्वांनी साडी वेअर करून या, तर सर्वांनी माझं ऐकलं होतं आणि छानशा नटून आल्या होत्या सगळ्या साडी वेअर करून। मला पण खूप छान वाटलं, तुम्हाला कसं वाटलं ते सांगा। आणि ह्या ज्या ताई होत्या ह्या माझ्या जे काही फ्लोअर आहे त्या फ्लोअरवरतीच राहतात, माझ्या शेजारीच। तर हा त्यांचा छोटासा मुलगा आहे, खूप आगाव आहे। तर वहिनी माझा व्हिडिओ शूट करण्यास मला मदत करत होते, तर आता मी ते त्यांना पण हळदी कुंकू लावून घेत आहे। त्यांनी सुद्धा मला खूप मदत केली, त्याबद्दल थँक्यू। राम गेले वनवासाला, सीता करते नवस, अजितरावांचं नाव घेते आज हळदी कुंकवाचा दिवस। तर इथे माझ्या दुसऱ्या वहिनी आल्या होत्या आणि त्या प्रेग्नेंट आहेत, मी त्यांना बोलवलेलं तरी पण त्या आलेल्या, तर मला ते पण खूप छान वाटलं। आणि लवकरच मी आत्या होणार आहे थोड्या दिवसातच, तर तो एक वेगळा आनंद आहे। तर मग मी ते वहिनींना, तर ह्या ज्या वहिनी आहेत माझ्या त्या जास्त कोणाशी बोलत नाही, त्या एकदम शांतच राहतात। तर चला फ्रेंड्स, अशा प्रकारे आज आपला जो काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता तो खूप छान प्रकारे पार पडला। रांगोळी खूप जणांना आवडली, रांगोळीची स्तुती खूप जणांनी केली, ज्या काही लेडीज आल्या होत्या त्या। तर ते कुठंतरी छान वाटलं की आपण छोटासा प्रयत्न केला होता रांगोळी काढण्याचा आणि तो खरंच खूप आवडला।
तर त्याने पण एक प्रोत्साहन भेटतं. तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की आमची रांगोळी तुम्हाला आवडली का, माझा जो काही लुक होता आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का. तर चला मग असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.